Hello bachcho, welcome to Rajeshri Chavan classes. Today I will continue Marathi poem for standard 6. The name of poem is हे खरे खरे वावे. स्टैंडर्ड 6 का ये 6th पोएम है जिसका नाम है हे खरे खरे भावे. मतलब ये सब जो भी चीज़ें मैं बोल रही हूँ वो सब क्या होनी चाहिए, खरे म्हणजे सच. हाँ, दिस वुड बी कम थ्रू, ये सब सच होना चाहिए. ओके, ऐसे ये कविता में सुमति पवार, ये जो जिसने कविता लिखी है उनका नाम है सुमति पवार. और वो कह रही है जो भी मैं विश कर रही हूँ वो सब क्या होनी चाहिए, पूरी होनी चाहिए, सच होनी चाहिए. हे खरे खरे भावे. सो लेट बी स्टार्ट नाउ दिस पोएम. ऐका म्हणा वाचा. और बच्चों, अगर आप लोगों ने मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है अब तक तो सब्सक्राइब कर दो. और अगर आप फर्स्ट टाइम देख रहे हो तो मैं आप लोगों को बता दूं कि सब्सक्राइब करना है. प्लस अगर आप लोगों ने पहले के वीडियोस नहीं देखे हैं उसके लिए आप प्लेलिस्ट में जाओ तो आपको 6 स्टैंडर्ड के सारे सब्जेक्ट्स के वीडियोस वहां पर मिलेंगे. तो आपकी स्टडी भी चालू रहेगी दूसरे सब्जेक्ट्स की. ठीक है, तो मराठी के साथ में ही आप दूसरे सब्जेक्ट्स की भी स्टडी कर सकते हो. सो नाउ विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्ट दिस वेरी क्विकली. हवेवरी त्या होत स्वारमी अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. पक्षी मीन्स बर्ड. बर्ड को कहते हैं पक्षी. तो ये जो सुमति जी है वो क्या कह रही है, सुमति पवार, कि हवेवरी, हवा मतलब एयर में, मतलब मैं क्या करूँ, हवा के साथ में मैं क्या करूँगी, यहाँ वहाँ घूमूंगी. अवकाशी, अवकाशी मतलब आकाश में, मैं यहाँ वहाँ घूमूंगी. विहरावे मतलब उडना. तर ती म्हणत आहे मी हवेवरती स्वार होऊन हवेबरोबर आकाशामध्ये सर्वत्र फिरणार आहे. आणि माझ्या मनात नेहमी काय येत आहे की मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. त्याच्यानंतर ती म्हणत आहे दवबिंदू. तुम्ही पाहिलं असेल, अगर आप लोगों ने देखा होगा तो सुबह के टाइम पर जब विंटर सीजन होता है, बहुत ही ठंडा होता है, तो ऐसे टाइम पर जो फ्लावर्स होते हैं या लीव्स होते हैं उसके ऊपर सुबह सुबह आप देखोगे या आप गार्डन में जाओगे सुबह तो गार्डन के जो ग्रास है उसके पर आप चलोगे तो आपको गीला गीला लगेगा. हाँ, यू विल फील मॉइस्ट देयर. गीला लगता है तो उसका मतलब क्या हो रहा है, वहाँ पर पानी के ड्रॉपलेट्स रहते हैं, छोटे छोटे से ड्रॉप्स रहते हैं, वो वहाँ पर रहते हैं. उसे कहते हैं दव बिंदु, जिसे हम इंग्लिश में कहते हैं ड्यू ड्रॉप. ड्यू ड्रॉप्स. ठीक है, तो ये पहाटे, पहाटे मतलब अर्ली मॉर्निंग. तो मुझे दव बिंदु बनना है. उसके बाद वो कह रहे हैं सूर्य प्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. और सूर्य प्रकाश मतलब सन के लाइट से जो मैं क्या बनूंगी, इवेपोरेट हो जाऊंगी. मेरा क्या बनेगा, वाफ. वाफ मतलब जो पानी के ऊपर से भाप निकलती है, आपने देखा होगा. तो ऐसे ही मैं क्या होगी, सूर्य प्रकाश से जो मैं जो ड्यू ड्रॉप बनी थी या जो मैं दवा बिंदु बनी थी वो सब क्या हो जाएगा, पानी में इवेपोरेट हो जाएगा. और उसके बाद ऐसे ही हमेशा चालू रहेगा. पुन्हा पुन्हा मतलब बार बार ये ऐसे ही होना चाहिए. हाँ, ऐसे वो बोल रही है. तर ती काय म्हणत आहे, दवबिंदू होऊन मी पहाटे गवतावर उतरणार आणि त्यानंतर सूर्यप्रकाशाने माझी वाफ होणार आणि पुन्हा मी आकाशात जाणार आणि असं हे नेहमी पुन्हा पुन्हा चालू राहणार. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. म्हणजे क्षितिजावर, क्षितिज जहाँ पर हमने देखा होगा आकाश और धरती दोनों एक दूसरे से हम देखते हैं, जुड़ते हुए देखते हैं, तो उसे कहते हैं क्षितिज, हॉरिजॉन. तो वहाँ पर जो डार्क रंग होते हैं, कलर होते हैं शाम के टाइम पर या सुबह के टाइम पर, तो मैं वो रंग के ऊपर मैं क्या करना चाहती हूँ, झूलना चाहती हूँ. झूलना मतलब शी वॉन्ट टू स्वे, उसको वहाँ पर झूलना है, झूले की तरह. भरभरणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. ती नंतर म्हणत आहे की भरभरणारा वारा होऊन चंद्राशी खेळावं असं मला वाटत आहे. धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. जसं धुकं असतं, हां, आपण पाहिलं असेल थंडीच्या वेळेला
दूर लांबवर पाहिलं की आपल्याला अगदी सफेद सफेद दिसतं आकाशामध्ये. समोरच्या बिल्डिंग्स असतात, समोरची झाडं असतात लांबवर, ती आपल्याला दिसत नाहीत कारण सगळीकडे धुकं असतात. धुक म्हणजे काय आहे, त्याला म्हणतो आपण फॉग. तर असा फॉग असतो. आणि त्याच प्रकारे फॉग सारखं मी सुद्धा धरणीवर, म्हणजे धरणी म्हणजे काय, भूमी, जमीन, जमिनीवर उतरावे. अगदी जग झाकुनी तयाला, अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. म्हणजे बघा, जेव्हा धुकं आपल्याला दिसतात त्यावेळेला समोरचं काहीच दिसत नाही. म्हणजे काय झालं आहे, जणू मी पूर्ण जगाला झाकत आहे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. ऊर्जेचा स्रोत कोण आहे, सूर्य, जहाँ से हमें ऊर्जा मिलती है, वी गेट एनर्जी फ्रॉम सन. तो जो सन है उसे मुझे नज़दीक से देखना है. जवळून म्हणजे काय, नज़दीक. हाँ, बहुत नज़दीक से देखना है. शी वॉन्ट टू सी द सन फ्रॉम वेरी क्लोज, बहुत आगे जाकर देखना है. काळो खाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा. और जो अंधेरा होने के बाद दूसरे दिन मॉर्निंग में सनराइज होता है तो सन के रेज निकलते हैं, और वो रेज के वजह से क्या हो रहा है, पूरा अंधेरा ये लाइट में बदल जाता है, उजाले में बदल जाता है. तो इसीलिए वो कह रही है कि मुझे क्या बनना है, सूर्य किरण, सन रेज बनना है, जिससे मैं पूरा ब्राइटनेस कर दूंगी. जो अंधेरा है उसे पूरा मैं क्या कर दूंगी, खत्म कर दूंगी. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे व्हावे. तर ती म्हणत आहे, निसर्गामध्ये जे विविध रंग आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटत आहे मी स्वतःला पूर्णपणे रंगून जायला हवं. आणि मी तुम्हाला खरं सांगते की हे मला फक्त भास, म्हणजे सिर्फ मुझे इमेजिनेशन नहीं करना है. तो ये सब क्या होना चाहिए, सच में मुझे ऐसे करना है. भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे व्हावे. खरे खरे मतलब सच में होना चाहिए. कोण म्हणत आहे कविता, सुमती पवार. तर बघा इथे पिक्चरमध्ये पण दिलेलं आहे ती कशी विचार करत आहे या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि तिला काय व्हायचं आहे, सुरुवातीला सांगितलेलं पक्षी, त्याच्यानंतर इथे दवबिंदू दाखवलेले आहेत पहा. त्याच्यानंतर पुन्हा ती काय बनत आहे, वाफ बनून वर जात आहे. त्यानंतर सूर्याची किरणं, विविध रंग, हे सर्व काही आपल्याला या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर आता ही कविता मी तुम्हाला पोएटिकली रीड करून दाखवते, ज्यामुळे तुम्हाला ही कविता छान एकदम मस्त लर्न करताना सोपी पडेल आणि तुम्हाला ही लिहायला सुद्धा परीक्षेसाठी येऊ शकते. म्हणून तुम्ही ही छान व्यवस्थित कविता लर्न करून घ्या. आणि या कवितेत आलेले जे नवीन शब्द आहेत त्या शब्दांची तुम्हाला तयारी, प्रॅक्टिस करावी लागेल. मग ते पण तुम्ही करा. त्यानंतर इथे आपल्याला मागच्या पानावरती म्हणजे पेज नंबर 13 पर हमें शब्द दिए हैं जिसके अर्थ दिए हैं, तो वो भी हम रीड करेंगे. पहले हम ये रीड कर लेते हैं, इसके बाद में कविता आप लोगों को पोएटिकली रीड करके दिखाती हूँ. शब्दार्थ, स्वार होणे, आरूढ होणे, बसणे, विहरणे, आकाशात उडणे, फिरणे. क्षितिज, आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण. भरारणारा, वेगाने वाहणारा. अलगद, हळूच. मिश्किल, खोडकर. स्त्रोत, ज्यापासून मिळते तो मार्ग. काळोखाला चिरणे, काळोख भेदून जाणे. भास, भ्रम. आता हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत, नवीन शब्द. तर याची तुम्हाला तयारी, प्रॅक्टिस छान करायची आहे. तर आपण सुरुवात करूया कवितेला. हवे, तुम्ही सुद्धा आता जर पुस्तकामध्ये नसेल पाहत तर या व्हिडिओमध्येच तुम्ही मोबाईलमध्येच बघून सुद्धा माझ्याबरोबर बोलू शकता. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे.
धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे, हे खरे खरे व्हावे, हे खरे खरे व्हावे. कवयित्री सुमती पवार. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ही कविता छान पाठ करायची आहे. शाळेत सुद्धा आम्ही मुलांना याच प्रकारे ही कविता पाठांतर करून घेतो. त्यावेळेला 2-3 वेळा वाचूनच मुलांना ही छान कविता येते. तर तुम्ही 2-3 वेळा मी जी कविता पाठ केली आहे, लर्न केली आहे किंवा रीड केली आहे, तर तुम्ही 2-3 वेळा ही कंटिन्यू रिपीट करून ऐका, म्हणजे तुम्हाला लगेचच ती पाठ होईल. बहुत जल्दी आप लोगों को ये लर्न हो जाएगी. 2-3 बार आप इसे कंटिन्यू सुन लेना. ठीक है. और बच्चों, मैं जो नेक्स्ट वीडियो बनाऊंगी जिसमें हम स्वाध्याय पूरा सॉल्व करेंगे. सारे क्वेश्चन आंसर जितने भी आंसर्स है पेज नंबर 13 और पेज नंबर 14 पर, सबके आंसर्स मैं आप लोगों को एक्सप्लेन भी करने वाली हूँ, प्लस मैं उसके आंसर्स आप लोगों को रिटर्न फॉर्म में भी देने वाली हूँ. तो आप लोगों को बहुत ही अच्छा हेल्प हो जाएगा लर्न करने के लिए. ठीक है. तो इसके लिए आप लोगों को नेक्स्ट वीडियो भी ज़रूर देखना है. सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर दो, ताकि इमीडिएटली आप लोगों को नोटिफिकेशन मिल जाएगा. बाय.